कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मागील 10 वर्षातील कथित विकास कामांचा दर आठवड्यातून एकदा पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार असल्याचा इशारा अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तसंच ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिलाय। तसंच राज्य सरकारकडून या मतदारसंघात आता 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचा दावाही परांजपे यांनी केलाय। तर 50 कोटी रुपये देऊन तुम्ही जनतेला विकत घ्याल अशी अपेक्षा ठेवू नका, कारण जनता गद्दारी कधीच स्वीकारत नसते अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे। मुंब्रासाठी 50 कोटींचा निधी दिला त्याबद्दल अजित पवार यांचे आपण आभार मानतो, परंतु 50 कोटी रुपये देऊन तुम्ही जनतेला विकत घ्याल अशी अपेक्षा ठेवू नका। बारामतीला 1000 कोटींचा निधी दिला होता, मात्र बारामतीकरांनी गुरमी उतरवली ना। जनता गद्दारी कधीच स्वीकारत नसते हे ध्यानात ठेवा, अशा शब्दात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे। या 50 कोटींवरून एक योगायोग जुळून आलाय, ज्यांच्या कपाळावर 50 खोक्यांचा शिक्का बसलाय। त्यांनी आपल्या गटालाही 50 खोके दिलेत, मात्र पैशाच्या वापरानं मतदारांना खरेदी करता येत नाही हे बारामतीच्या मतदारांनी शिकवल्यानंतर त्यांना अद्दल घडेल असं आपणाला वाटलं होतं, परंतु त्यातूनही ते काही शिकलेले नाहीत। सर्व लोक पैशानं विकत घेतले जाऊ शकत नाहीत, गरिबांनाही स्वाभिमान असतो, ते तुमच्यासारखे विकाऊ नसतात असा टोला देखील आव्हाड यांनी लगावलाय। हे म्हणत काय की हे पैसे देऊन ते मुंब्र्यातल्या लोकांना विकत घेऊ शकतील? मुंब्र्यातल्या लोकांना विकास नवीन आहे काय? 50 कोटीतनं तुम्ही अख्ख्या मुंब्र्याच्या जनतेला विकत घ्याल? तुम्ही 50 कोटी दिले, हजारो कोटी बारामतीत दिले, जनतेने काय केलं? सगळी गुरमी उतरवली ना। जनता एवढी मूर्ख नसते, कोण काम करतं कोण काम करत नाही हे जनता बरोबर कॉम्प्युटरमध्ये नोंद करते। असे 50 कोटी देईन, 1000 कोटी देईन, 2000 कोटी रुपये देईन, कुछ नहीं चलता है। त्यांनी त्यांच्या आमदारांना हजार कोटी रुपयाचा निधी दिलेला। 42 आमदार मागे पडले, 42 आमदार, आणि थोड्या मतांनी नाही, 50 हजार मतांनी मागे। उगाच का आमचे दरवाजे ठोकतायत, टक 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 आम्हाला घ्या आम्हाला घ्या, टक 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 आम्हाला घ्या आम्हाला घ्या, कशाला ठोकतायत आमचे दरवाजे? लोकसभा निवडणुकीत मुंब्र्यातनं पाहिलं तर कमी मताधिक्य त्यांना मिळालं होतं, मग त्यामुळे कुठेतरी त्यांना खुश करण्यासाठी हा निधी आता आणला जातोय। कोणाला कमी मताधिक्य? माहितीच्या उमेदवाराला। पावसाळ्यापूर्वी अपुरी झालेली रस्त्यांची कामं आणि नालेसफाई यामुळे पहिल्या पावसातच रस्त्यांवर खड्डे पडले असून नाले तुंबले आहेत। सध्या केलेली खड्डे भरणी ही तात्पुरती असून येत्या पावसात पुन्हा खड्डे पडतील। पावसाळ्यापूर्व कामांचा हा निव्वळ बनाव असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केलाय। आमदार संजय केळकर यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत आज माजिवडा, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ येथील उड्डाणपुलांवरील खड्डे दुरुस्तीची पाहणी केली। सध्या भरण्यात आलेले खड्डे ही वरवरची मलमपट्टी असून येत्या पावसाळ्यात पुन्हा खड्डे पडण्याची भीती आमदार संजय केळकर यांनी यावेळी व्यक्त केली। 6 महिन्यांपूर्वी विशेष पद्धतीनं खड्डे भरल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं, परंतु तरीही पुन्हा खड्डे पडलेच। त्यामुळे ठाणेकरांच्या पैशांची निव्वळ लूट होत असल्याचा आरोप केळकर यांनी केलाय। सेवा रस्ते देखील दुकाने, गाळे, शोरूम यांच्या वाहनांनी अडवले गेलेत। खड्ड्यांमुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असताना वाहन चालकांना सेवा रस्त्यांवरही तारेवरची कसरत करावी लागते। हे सेवा रस्ते कठोर कारवाई करून मोकळे करावेत अशी मागणी केळकर यांनी केली आहे। नालेसफाईचं देखील या पाहणी दौऱ्यात पितळ उघडं पडले। अनेक नाल्यांची अद्याप सफाई झालं नसल्याचं यावेळी उघडकीस आले। अमैरा, लोढा, कोलशेत येथील नाला प्रचंड तुंबल्यानं तो जणू रस्ताच असल्याचा भास होत होता। अर्धवट नालेसफाईमुळे अनेक ठिकाणी रहिवाशांचे येत्या पावसात हाल होण्याची शक्यता व्यक्त करत या प्रकरणी कंत्राटदारावर देखील कारवाई करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे। पावसाळ्यात नाल्यांलगतच्या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून वर्षातून 2दा नालेसफाई करावी अशी सूचना प्रशासनाला केली होती, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचं केळकर यांनी सांगितलं। या पाहणी दौऱ्यात आमदार संजय केळकर यांच्याबरोबर परिवहन सदस्य विकास पाटील, सीताराम राणे, सचिन शृंगारे, हेमंत म्हात्रे, जितेंद्र मडवी, राजेश गाडे आदी उपस्थित होते। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो।
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. या 4 जागांमध्ये 2 शिक्षक तर 2 पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडत आहे. अशातच कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी ठाण्यात अनेक मतदार दाखल होत आहेत. याकरिता ठाण्यात 50 वर्षांपूर्वी ग्रॅज्युएट झालेल्या एका ज्येष्ठ महिलेनं पदवीधर निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. या ज्येष्ठ महिलेचं नाव सुप्रिया पेठे असं असून त्यांचं वय 76 वर्ष आहे. त्यांनी देखील पदवीधर निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत आपल्या मोलाचा सहभाग दर्शवलाय. यावेळी त्यांनी फक्त मतदान केलं नाही, तर तरुणांनी आमच्याकडे बघून जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन देखील केले. यासोबतच जास्तीत जास्त काम या कोकण विभागीय पदवीधर आमदारांनी करावी अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. आज पदवीधर मतदानाचा हक्क बजावलेला आहे. काय सांगाल एकंदरीत किती मतदान आहे, काय तुमचं वय? माझं वय आहे 76. आता पूर्ण होतील 76. आणि पदवीधर मतदारसंघाचं जे आजचं मतदान आहे त्याला उत्साहाने एवढी लोक जमले, हे बघून आनंद होतो की अजूनही लोकांना जाणीव आहे की आपली काहीतरी सार्वजनिक कर्तव्य आहे आणि ते करण्यासाठी लोक उत्साहाने येत आहेत, हे बघून बरं वाटतं. हातात काठी आणि कमरेत हातात काठी म्हणजे मला चालायचा खूप प्रॉब्लेम आहे आणि कमरेत पट्टा म्हणजे माझं कमरेच्या हाडांचं दुखणं आहे. मुख्य म्हणजे खूप त्रास आहे मला मणक्याचा आणि कमरेच्या हाडांचा. त्याच्यासाठी मला हे घालावंच लागतं. पण तरी पण आपण रोजची कामं करतोच ना आपली, मग ह्या गोष्टींना का आपण नाकारायचं? हे तर आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून मी मुद्दाम मुलाला सांगितलं मी पण येणार आहे. वर्सोवा खाडी पुलाजवळ सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या भूमिगत जलवाहिनी टाकण्याच्या कामादरम्यान JCBसह चालक राकेश कुमार यादव ढिगाऱ्याखाली गाडल्याची घटना 29 मे रोजी घडली असताना आजतागायत 27 दिवस उलटूनही त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी प्रशासन निष्फळ ठरलाय. मुख्यमंत्र्यांनी 50 लाख रुपये देऊन राकेश यादवची किंमत मोजली काचा सवाल उपस्थित करत मजुराचं शोधकार्य संथगतीनं सुरू असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला आहे. शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे तसंच राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आज पाहणी केली. यावेळी MMRDAचे अभियंता कुणाल शेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भांगे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण जंगम, जयराम मेसे, माजी नगरसेवक प्रवीण पाटील, जिल्हा सचिव राजेश सिंग सोमवंशी, उपशहर प्रमुख राजू ठाकूर, विभाग प्रमुख प्रतीक राणे, संजय दळवी, अमोल हिंगे आदी उपस्थित होते.
या घटनेचं शोधकार्य अतिशय संथगतीनं सुरू असल्याचं निदर्शनास आल्यावर अधिकाऱ्यांना धारेवर धरून काम जोरानं सुरू ठेवाव्यात अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। तसंच राकेश कुमार यादव यांच्या प्रतीक्षेत वाट पाहत बाहेर उघड्यावर बसलेल्या कुटुंबियांचीही त्यांनी भेट घेतली। यावेळी त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले। त्यावेळी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांना धीर दिला। या खड्ड्यामुळे नव्यानं बांधलेला वर्सोवा पूल धोक्यात आलेला असून झालेला खड्डा आणि पुलाच्या पिलर यामधील अंतर फक्त 30 फुटाचं आहे। लवकरात लवकर हे काम पूर्ण करून खड्डा बुजवावा अशी मागणी यावेळी माजी खासदार राजन विचारे यांनी केली। खासदार राजन विचारे यांनी MMRDAचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू ठेवा, तसंच वाट पाहत बसलेल्या त्यांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी कंटेनरची व्यवस्था करा अशी मागणी केली। तसंच 50 लाखाची मदत केली असा गाजावाजा करून प्रत्यक्षात मात्र L&T मार्फत 35 लाख रुपये त्यांना मिळालेत। उर्वरित विम्याअंतर्गत 15 लाख रुपये मिळणं अजूनही बाकी आहे, ते तातडीनं मिळवून द्यावेत अशी मागणीही विचारे यांनी यावेळी केली।